नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या प्रोग्राममध्ये. आजच्या प्रोग्रामचा जो विषय आहे, तो म्हणजे कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन पॉवर प्रत्येकाला मिळालेले एक जबरदस्त वरदान. या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. या विषयाच्या अनुषंगाने सांगायचा मुद्दा म्हणजे सुरुवातीला, की जेव्हा आपला जन्म होत असतो, जन्म झालेला असतो किंवा कोणत्याही व्यक्तीचा, माणसाचा जन्म होतो. त्याला म्हणजे निसर्गाच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी मिळालेल्या असतात, अनेक शक्ती मिळालेल्या असतात. शारीरिक शक्ती मिळालेली असते, मानसिक शक्ती मिळालेली असते किंवा अशा कळत-नकळतपणे बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या मिळालेल्या असतात. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः प्रत्येक व्यक्तीला जे काही शक्ती आपण म्हणू शकतो किंवा एक वरदान म्हणू शकतो, ते मिळालेलं असतं ते म्हणजे विचार करण्याचं. आपल्याला विचार करण्याचं वरदान मिळालेलं असतं, की आपण आपल्याला हवे ते विचार करू शकतो. तसंच त्याच्या पलीकडेही जाऊन आपण कल्पना करू शकतो. तर विचार करण्यामध्ये किंवा कल्पना करण्यामध्ये एक अशी जबरदस्त शक्ती आहे. ती एक पॉवर आहे खरं म्हटलं तर. तर त्याचा किंवा एक वरदान आहे, त्याचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात कोणत्याही प्रकारच्या, त्या समस्या किती मोठ्या प्रमाणामध्ये असतील, किती वर्षापासून असतील, किती जुन्या असतील, तर त्या समस्या आपण अगदी सहजपणे दूर करू शकतो. तसंच कोणत्याही बाबतीमध्ये म्हणजे आरोग्याच्या बाबतीत असेल, आर्थिक बाबतीत असेल, नातेसंबंधांच्या बाबतीत असेल किंवा इतर कोणत्याही बाबतीमध्ये आपण पाहिजे ते परिणाम किंवा चांगली परिस्थिती मिळवू शकतो, निर्माण करू शकतो. तर या विषयावरती आपण आता थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत, की या गोष्टीचा किंवा या कल्पनाशक्ती म्हणजे नक्की काय आहे? किंवा याचा आपण कशाप्रकारे वापर करू शकतो किंवा केला पाहिजे, याच्यावरती आपण आता चर्चा करणार आहोत. तर आपला हा दैनिक मार्गदर्शन कार्यक्रम आहे, मन करारे प्रसन्न. या कार्यक्रमामध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि जे कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील किंवा YouTubeवरती बघत असतील, तर त्यांना सांगायचं म्हणजे आम्ही एक दैनिक कार्यक्रम घेत असतो, मन करारे प्रसन्न. त्याच्यामध्ये अशा चांगल्या-चांगल्या विषयांवरती चर्चा केली जाते किंवा काही माहिती दिली जाते आणि अशाच गोष्टींबद्दल चर्चा केली जाते किंवा माहिती दिली जाते, की ज्याचा आपल्याला संपूर्ण जीवनभरामध्ये फायदा होऊ शकतो. तर आता आपण कल्पनाशक्तीच्या जादूचा नियोजनपूर्वक वापर कसा करून घ्यावा, याच्याबद्दल आता आपण काही गोष्टी बघणार आहोत. आता ही कल्पनाशक्ती, याला खरं तर एक जादू म्हणलं पाहिजे. फक्त त्याचा आपल्या आणि ही जी शक्ती आहे किंवा ही जादू जादू करण्याची जी क्षमता आहे, ती प्रत्येकाकडे आहे. प्रत्येक व्यक्तीकडे किंवा प्रत्येकाकडे ती ऑलरेडी आहे. कळत-नकळतपणे आपण त्याचा वापर सुद्धा केलेला असतो. परंतु आपल्याला त्याबद्दल जास्त माहीत नसल्यामुळं किंवा त्याबद्दल माहिती नसल्यामुळं आपण जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा करून घेता येत नाही. त्याच्यामुळं आजच्या प्रोग्राममध्ये आपण कल्पनाशक्ती किंवा इमॅजिनेशन पॉवर किंवा त्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन पॉवर म्हणजे नक्की काय? आणि त्याचा आपण कसा उपयोग करून घेतला पाहिजे नियोजनपूर्वक, की जेणेकरून आपल्या समस्या दूर होऊ शकतात किंवा आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतात कोणत्याही बाबतीमध्ये. तर ते आता आपण बघणार आहोत. आणि हा आजचा प्रोग्राम संपल्यानंतर जर आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न असतील, तर आपण प्रोग्रामच्या शेवटी आमचा नंबर शेअर केला जातो. त्या नंबरवरती पण आपण विचारू शकता आपले प्रश्न किंवा जर कोणी YouTubeवरती व्हिडिओ बघत असेल, ते सुद्धा आम्हाला फोन करू शकतात. किंवा हा जो आपला डेली प्रोग्राम असतो, त्याची जी लिंक आमच्या WhatsApp ग्रुपवरती पाठवली जाते. YouTubeवरती जर कोणी व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी YouTube कमेंट्समध्ये कमेंट्स करायचे आहे. त्या कमेंटमध्ये WhatsApp ग्रुपची लिंक टाकली जाणार आहे. तर याच्यामध्ये आपण कल्पनाशक्तीच्या जादूचा किंवा व्हिज्युअलायझेशन पॉवरचा कशा पद्धतीने वापर करायचा, याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर त्यापूर्वी आपल्याला बघायचं आहे. त्यापूर्वी आपण थोडक्यामध्ये 1-2 मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. ती म्हणजे कोणतीही गोष्ट मिळवण्याची सामान्य पद्धत आणि विशेष पद्धत अशा 2 गोष्टींवरती आपण चर्चा थोडक्यात आधी बघणार आहोत. आता आपल्याला कल्पनाशक्तीची जादू काय आहे किंवा कल्पनाशक्ती नक्की काय असते, त्याचा वापर कसा करायचा?
ते आपण पाहणार आहोत चांगल्या प्रकारे. परंतु त्याच्यापूर्वी आपण अ, बघू शकतो, की आपल्याला जर कोणतीही गोष्ट मिळवायची असेल किंवा एखाद्या व्यक्तीला कोणतीही गोष्ट मिळवायची असेल जीवनामध्ये, तर नॉर्मली कुठलाही व्यक्ती काय करतो? सामान्य पद्धत वापरतो. कोणताही व्यक्ती. सामान्य पद्धत म्हणजे आपण काय करतो, की आपण कृती करतो अगोदर. कृती करतो आणि नंतर त्याचा आपल्याला परिणाम मिळतो. किंवा आपल्याला जर एखादी गोष्ट जीवनामध्ये मिळवायची असेल, एखादी समस्या दूर करायची असेल, पाहिजे तो परिणाम मिळवायचा असेल, तर आपण आधी काय करतो, की ती गोष्ट करण्यासाठी किंवा तो परिणाम मिळवण्यासाठी आपल्याला कृती काय करावी लागेल? काय कृती करावी लागेल याचं आपण नियोजन करतो किंवा ठरवतो किंवा काहीतरी आपण निर्णय घेतो. काहीतरी विचार करतो आणि मग त्या विचाराप्रमाणे किंवा ठरवल्याप्रमाणे आपण कृती करतो. कृती करून मग ती जी गोष्ट आहे, ती मिळवण्याचा किंवा तो परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता ही एक सामान्य पद्धत आहे. तर सामान्य पद्धतीमध्ये काय होतं, की प्रत्येक वेळेस आपल्याला पाहिजे तो परिणाम हा मिळत नाही. मिळण्याची शक्यताच नसते प्रत्येक वेळेस. त्याच्यामुळं याच कारणामुळे काय होतंय, की सध्या जगभरामध्ये ज्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या आहेत, कुटुंबामध्ये काही इतर लोकांना समस्या आहेत, नातेसंबंधात समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत. तर बरीचशी लोकं किंवा जास्तीत जास्त लोकं या पद्धतीचा वापर करत असल्यामुळं त्यांना पाहिजे ते परिणाम मिळत नाहीत. याचा अर्थ त्यांच्या समस्या या दूर होत नाहीत किंवा अनेक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या अगदी बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच कालावधीपासून चालू आहेत किंवा कधी-कधी त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. या पद्धतीचा वापर कळत-नकळतपणे होत असल्यामुळं. कारण याचं काय होतं, की या पद्धतीचं मुळे जर एखाद्या व्यक्तीने या पद्धतीचा अवलंब केला, तर बरेचदा काय होतं जर निर्णय चुकला, त्या व्यक्तीचा निर्णय चुकला, नियोजन चुकलं, तर कृती चुकते. म्हणजे ॲक्शन चुकते आणि त्याच्यामुळे परिणाम चुकतो. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये सध्या हेच होत आहे, की ज्या ज्या कोणाला काही समस्या असतात स्वतःला म्हणजे आरोग्याच्या समस्या असतात स्वतःला किंवा घरामध्ये कोणाला असतात, नातेसंबंधात समस्या असतात, आर्थिक समस्या असतात. तर तो जो व्यक्ती असेल, तो व्यक्ती असेल किंवा ते कुटुंब असेल किंवा त्या कुटुंबातली लोकं असतील, तर ते समस्या दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. पाहिजे तो परिणाम मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. किंवा आपला स्वतःचा किंवा फॅमिलीमधील एखादा जर कुणाला काही आरोग्याची समस्या असेल, तर ती दूर करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत असतो. सातत्याने आपले प्रयत्न चालूच असतात. म्हणजे आपण कृती सातत्याने करत असतो. आणि तरी सुद्धा आपल्याला जो परिणाम पाहिजे, चांगला परिणाम किंवा जो योग्य परिणाम पाहिजे, 100% योग्य, तो परिणाम आपल्याला मिळत नाही. त्याचं कारण म्हणजे काय? की आपली बरेचदा ही कृती चुकत असते. निर्णय आपले चुकत असतात, नियोजन चुकत असतं. त्याच्यामुळे आपल्याला परिणाम पाहिजे तो मिळत नाही. त्याच्यामुळं जर आपल्याला किंवा कोणत्याही व्यक्तीला जीवनातील समस्या खऱ्या अर्थाने दूर करायच्या असतील, तर विशेष पद्धत वापरण्याची आपल्याला गरज आहे, प्रत्येक व्यक्तीला. ही जर विशेष पद्धत वापरली आपण, तर आपण सहजपणे आणि खात्रीशीरपणे किंवा 100% कोणत्याही समस्या आपल्या दूर करू शकतो आणि पाहिजे ते परिणाम मिळवू शकतो. आणि जी विशेष पद्धत आहे, ती म्हणजेच थोडक्यात कल्पनाशक्तीचा वापर करणे किंवा जी व्हिज्युअलायझेशन पॉवर आहे आपल्याकडे, इमॅजिनेशन पॉवर आहे, त्याचा वापर करणे म्हणजेच विशेष पद्धत आहे. तर आता ही विशेष पद्धत नक्की काय आहे किंवा कशी आहे, याबद्दल आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. तर आपण जी सामान्य पद्धत बघितलेली होती, त्याच्यामध्ये काय होतं, कृती बरोबर परिणाम. म्हणजे आपण अगोदर काहीतरी कृती करतो किंवा एखादा व्यक्ती अगोदर काहीतरी नियोजन करतो, निर्णय घेतो, कृती करतो आणि नंतर त्याला परिणाम मिळतो. आणि त्याच्यामध्ये या पद्धतीमध्ये काही निर्णय चुकले, नियोजन चुकलं किंवा कृती चुकली तर परिणाम मिळत नाही. पाहिजे तो परिणाम मिळत नाही. म्हणजे वेगळाच परिणाम मिळतो किंवा समस्या आहेत तशाच राहतात. तर विशेष पद्धतमध्ये काय आहे, की परिणाम बरोबर कृती. म्हणजे काय करायचं, की आपल्याला अगोदर परिणाम निर्माण करायचा आहे आणि कृती नंतर करायची आहे. आता सुरुवातीला आपल्याला ही संकल्पना किंवा ही गोष्ट लगेच समजणार नाही. त्यासाठी आपण थोडं याचं मी तुला डिटेलमध्ये मी आपल्याला सांगतो. परिणाम बरोबर कृती यालाच म्हणतात, आपल्याकडे जी असलेली कल्पनाशक्ती आहे किंवा जी व्हिज्युअलायझेशन पॉवर आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर यामध्ये काय असतं, की आपल्याला अगोदर परिणाम निर्माण करायचा आहे, परिणाम. आता आपल्याला आपण हे सुद्धा वाक्य ऐकलेलं असतं, की एखादी बिल्डिंग असते किंवा एखादं
बांधकाम असतं किंवा एखादं स्ट्रक्चर असतं किंवा एखादी वास्तू असते, ती दोनदा बनते. ते म्हणजे जो आर्किटेक्ट असतो किंवा इंजिनिअर असतो, त्याच्या मनामध्ये आधी तो परिणाम बनतो किंवा ती वास्तू बनते, बिल्डिंग आणि नंतर प्रत्यक्षामध्ये ती येते. म्हणजे कृती नंतर होते. तर त्याचप्रमाणे काय असतं, की आपल्याला अगोदर मनामध्ये परिणाम निर्माण करायचा आहे. परिणाम म्हणजे एखादी गोष्ट जशी आपल्याला पाहिजे किंवा आपली एखादी सध्याची समस्या असेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल, तर ती समस्या दूर झाल्यानंतर एक्झॅक्टली आपली परिस्थिती कशी असली पाहिजे किंवा कशी असू शकते किंवा आपल्याला एखादा पाहिजे तो परिणाम आहे किंवा पाहिजे त्या गोष्टी आहेत, त्या मिळाल्यानंतर तो परिणाम नक्की कसा असला पाहिजे किंवा कसा जास्तीत जास्त चांगला असला पाहिजे. तो परिणाम आधी आपल्याला निर्माण करायचा आहे. तर परिणाम आपल्याला कसा निर्माण करायचा आहे? मनामध्ये. मनामध्ये निर्माण करायचा आहे किंवा आपल्याला ठरवायचं आहे किंवा थोडक्यामध्ये आपण म्हणतो, की आपल्याला आपलं ध्येय ठरवायचं आहे, आपलं गोल गोल आपल्याला ठरवायचं आहे, आपलं लक्ष ठरवायचं आहे किंवा आपल्याला तो गोल आपलं ठरवून किंवा लक्ष ठरवून तो परिणाम परिणाम सुद्धा मनामध्ये निर्माण करायचा आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं आरोग्य खराब असेल, तर त्याने मनामध्ये हा परिणाम निर्माण करायचा आहे, की त्याचं आरोग्य एकदम 100% चांगलं झालेलं आहे. 100% म्हणजे त्याला जसं पाहिजे, तसं त्याचं आरोग्य चांगलं झालेलं आहे किंवा म्हणजे चांगलं झालेलं आहे 100%. चांगलं होणार किंवा होत आहे असा विचार न करता किंवा अशी कल्पना न करता, त्याला अशी कल्पना करायची आहे, की त्याचं आरोग्य जसं 100 पाहिजे 100%च तसं चांगलं झालेलं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर काही गुडघ्याची समस्या असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा डॉक्टरांनी काही ऑपरेशन वगैरे सांगितलेलं असेल, तर त्या व्यक्तीने कल्पना अशी करायची आहे, की त्याचे दोन्ही गुडघे जरी डॉक्टरांनी सांगितलेलं असेल, नी रिप्लेसमेंट करावी लागेल, गुडघे बदलावे लागतील, तरी सुद्धा त्या व्यक्तीने अशी कल्पना करायची आहे, की त्याचे दोन्ही गुडघे अगोदर जसे होते 10-15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी होते, तसे एकदम नैसर्गिकपणे झालेले आहेत. पूर्णपणे नैसर्गिक स्थितीमध्ये आलेले आहेत किंवा इतर कुठलीही समस्या असेल, तर त्या व्यक्तीने कल्पना करायची की आपण 100% ज जसं नैसर्गिक स्थितीमध्ये होतो आपण आरोग्याच्या, त्या स्थितीमध्ये आपण अगोदरप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षाही चांगल्या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला कल्पना करायची आहे अंतिम परिणामांची. आपल्याला काय पाहिजे? किंवा एखाद्या व्यक्तीचं समजा वजन 100 किलो आहे आणि त्याला वजन करायचं आहे 60 किलो. तर त्याने परिणाम आधी मनामध्ये निर्माण करायचा आहे, की त्याचं वजन 60 किलो झालेलं आहे. म्हणजे त्याला ही सातत्याने कल्पना करायची आहे. आणि किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये, की समजा आपले नातेसंबंध खराब असतील, तर त्या व्यक्तीने अशी कल्पना करायची आहे, की त्याचे नातेसंबंध चांगले झालेले आहेत. म्हणजे जसे अगोदर नातेसंबंध एखाद्या व्यक्तीचे होते एकमेकांशी, तसे अगोदर सारखे झालेले आहेत किंवा त्याच्यापेक्षाही चांगले झालेले आहेत. अशी आपण कल्पना करायची आहे. किंवा जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सध्या खराब असेल किंवा त्याच्यावरती काही कर्ज असेल, लोन असेल, काही हप्ते ई-एम-आय चालू असतील, तर त्याने ही कल्पना करायची आहे, की त्याची आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे. उदाहरणार्थ, त्याचा बँक बॅलन्स नेहमी 1,00,000च्या वरती राहत आहे किंवा 1,00,000पेक्षा जास्तच आहे नेहमीच किंवा घरामध्ये नेहमी 5,000 पेक्षा किंवा 10,000 पेक्षा जास्त रोख रक्कम शिल्लक आहे घरामध्ये किंवा जवळ जवळ सुद्धा कमीत कमी ₹2,000 नेहमी असतात कॅश रूपामध्ये. अशा आपल्याला अंतिम परिणाम, जे काही आपल्याला परिणाम पाहिजे त्याची आपल्याला अगोदर कल्पना करायची आहे. याला म्हणतात विशेष पद्धत. म्हणजे थोडक्यात विशेष पद्धत म्हणजेच कल्पनाशक्ती. कल्पनाशक्तीचा वापर करणे किंवा व्हिज्युअलायझेशन पॉवरचा वापर करणे. आता ही जी कल्पनाशक्ती आहे किंवा व्हिज्युअलायझेशन पॉवर आहे, ती प्रभावीपणे कशी वापरावी? याच्याबद्दल आता आपण काही मुद्दे बघणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला हे बघायचं आहे, की आपण जेव्हा अशा प्रकारे मनामध्ये अगोदर परिणाम निर्माण करतो, कोणत्याही गोष्टीबद्दल व ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, जशा प्रकारे पाहिजेत तशा गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. अशी जेव्हा आपण सातत्याने कल्पना करत असतो, त्यानंतर आपल्याला पुढे पुढे समजतं, की आपण कृती काय केली पाहिजे. ती गोष्ट मिळवण्यासाठी नक्की कृती काय केली पाहिजे हे आपल्याला पुढे समजतं. जेव्हा आपण मनामध्ये सातत्याने अगोदर परिणाम निर्माण करतो, आपल्याला पाहिजे त्या गोष्टीबद्दल किंवा आपल्या समस्या सुटलेल्या आहेत, पाहिजे तो परिणाम मिळालेला आहे, पाहिजे त्या गोष्टी मिळालेल्या आहेत.
जेव्हा आपण सातत्याने असा मनामध्ये परिणाम निर्माण करतो, म्हणजे कल्पना कल्पना करतो, तेव्हा मग आपल्याला अ, म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये त्या सातत्याने कल्पना होत असल्यामुळं आपलं जे अंतर्मन आहे किंवा जे सबकॉन्शियस माइंड आहे ते एवढं शक्तिशाली आहे, की ते ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण त्या गोष्टी मिळवण्यासाठी नक्की काय कृती केली पाहिजे, याचं आपल्याला मार्गदर्शन करतं किंवा आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समजतं, की आपण नक्की कृती काय केली पाहिजे किंवा कधी-कधी काय होतं, की जेव्हा आपण असा मनामध्ये परिणाम निर्माण करतो, सातत्याने किंवा कल्पना करतो, तेव्हा आपण स्वतः जास्त प्रयत्न न करता सुद्धा आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळतात. आणि असं अनेक लोकांच्या बाबतीमध्ये किंवा अनेक लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे चमत्कार झालेला आहे, की त्यांनी जेव्हा या गोष्टींचा वापर केलेला आहे, कल्पनाशक्तीचा वापर केलेला आहे, व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा वापर केलेला आहे, तर त्यांनी स्वतः जास्त काही न करता किंवा जास्त मेहनत न घेता त्यांच्या अशक्यप्राय समस्या दूर झालेल्या आहेत किंवा त्यांना पाहिजे ते परिणाम मिळालेले आहेत. कारण आपली जी अंतर्मनाची शक्ती आहे, ती विश्वासावरती काम करते. म्हणजे जशा प्रकारचे आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होतात, तशाच प्रकारचे परिणाम आपल्याला किंवा गोष्टी जीवनामध्ये घडतात. आणि आपल्या अंतर्मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास निर्माण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय? की कल्पनाशक्तीचा वापर करणे किंवा कल्पना करत राहणे. आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत, तो परिणाम आपल्याला पाहिजे तसा मिळालेला आहे. अशा सातत्याने आपण कल्पना करत राहणे. तर आता आपण कल्पनाशक्ती प्रभावीपणे कशी वापरावी किंवा इफेक्टिव्हली कशी वापरावी याच्याबद्दल थोडक्यामध्ये बघणार आहोत. म्हणजे आपण थोडक्यामध्ये हा जो कन्सेप्ट आहे किंवा ही जी टेक्निक आहे, ही नक्की काय हे आपण बघितलेलं आहे. तरी सुद्धा अजून चांगल्या प्रकारे ही टेक्निक आपल्याला कशी वापरता येईल याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. पहिलं म्हणजे कल्पनाशक्ती प्रभावीपणे वापरण्यासाठी आपल्याला काय करायचंय पहिलं म्हणजे, की आपल्याला हवे असलेले परिणाम या गोष्टी प्रत्यक्षामध्ये मिळालेल्या आहेत अशी आपल्याला कल्पना करायची आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो, की जेव्हा-जेव्हा आपल्याला मोकळा वेळ भेटेल कधी पण, विशेषतः जर आपण रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर लगेच पहिल्या 15-20 मिनिटामध्ये किंवा इतर कधी पण करू शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे एकदम शांत बसायचं आहे. बसू पण शकतो किंवा आडवं पण पडू शकतो आपण. तर आपल्याला काय करायचं, की थोडं शांत बसायचं आहे. 4-5 5-6 वेळा थोडा आपण दीर्घ श्वसन करायचंय, डीप ब्रीथिंग करायचंय. थोडा वेळ नॉर्मल राहायचंय आणि मग डोळे बंदच ठेवायचे आहेत आपल्याला आणि मग आपण अशी थोडी कल्पना करायची, की आपलं संपूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत रिलॅक्स होत चाललेलं आहे किंवा पायापासून डोक्यापर्यंत रिलॅक्स होत आहे. शरीराच्या एका भागावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आणि तो शरीराचा भाग रिलॅक्स झालेला आहे. एकदम रिलॅक्स झालाय अशी आपल्याला कल्पना करायची आहे. किंवा त्यानंतर शेवटला संपूर्ण आपलं शरीर रिलॅक्स झालेलं आहे असे आपल्याला फील करायचंय, कल्पना करायची आहे. त्यानंतर आपल्याला ज्या बाबतीमध्ये कल्पना करायची आहे किंवा ज्या बाबतीमध्ये अंतिम परिणाम पाहिजे आपल्याला एखाद्या बाबतीमध्ये, तर ते आपण अगोदरच ठरवून ठेवायचं, की आपल्याला कल्पना काय करायची आहे त्यावेळेस. आणि मग त्याप्रमाणे जी जी गोष्ट आपल्याला पाहिजे, ती गोष्ट आपल्याला मिळालेली आहे किंवा तो परिणाम आपल्याला मिळालेला आहे किंवा ती आपली समस्या दूर झाल्यानंतरचा जो परिणाम आहे, तो परिणाम आपल्याला मिळालेला आहे किंवा त्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या गोष्टींचा, त्या परिणामाचा किंवा त्या वातावरणाचा आपण आनंद घेत आहे किंवा प्रत्यक्षामध्ये ज्या गोष्टी आपण ती गोष्ट मिळाल्यानंतर करू शकतो. तर अशा काही गोष्टी आपण करत आहोत, आपला आनंद साजरा करत आहोत. अशा गोष्टी आपल्याला कल्पनेमध्ये करायच्यात आणि सातत्याने आपण हे जे व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे किंवा हे कल्पनाशक्तीचा वापर करणे आहे, ते गोष्टी आपण सातत्याने चालू ठेवायच्यात किंवा आपण जेव्हा आपल्याला शक्य असेल दिवसभरामध्ये 1 वेळा, 2 वेळा, कमीत कमी 1 वेळा, 2-3 वेळा आपण हे करायचं आहे आणि हे सातत्याने चालू ठेवायचे. सातत्याने म्हणजे कमीत कमी 15-20 दिवस किंवा 21 दिवस तरी आपल्याला चालू ठेवायचं आहे किंवा 1 महिन्यापर्यंत आणि आपण जास्तीत जास्त किंवा संपूर्ण विश्वासाने आणि मनापासून जर ही ॲक्टिव्हिटी केली, मनापासून म्हणजे कसं, की जेव्हा आपण ही कल्पना करणार आहोत, कल्पनाशक्तीचा वापर करणार आहोत, तेव्हा आपल्याला मनामध्ये एकदम चांगल्या प्रकारच्या
भावना, चांगल्या प्रकारच्या भावना म्हणजे आनंदयुक्त भावना निर्माण झाल्या पाहिजेत. जशी प्रत्यक्षामध्ये एखादी गोष्ट घडल्यानंतर आपल्या भावना असतात किंवा आपल्या मनामध्ये आनंद होतो किंवा एखादी गोष्ट मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होऊ शकतो. तशा प्रकारचा आपल्याला भावना किंवा आनंद मनामध्ये त्यावेळेस निर्माण करायचा आहे. ही ऍक्टिव्हिटी करत असताना म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये तशा प्रकारचे व्हायब्रेशन निर्माण झाले पाहिजेत. आता आपल्याला हवे असलेले परिणाम मिळालेले आहेत अशी कल्पना करणे म्हणजे काय? जर उदाहरण आपण बघायचं म्हणलं, समजा आपण सध्या ए ठिकाणी आहोत, म्हणजे एका ठिकाणी आहोत आणि आपल्याला झेड पर्यंत जायचंय समजा. तर आपल्याला अशी कल्पना करायची आहे, की आपण झेड पर्यंत अगोदरच पोहोचलेलो आहोत. म्हणजे थोडक्यात हे आपलं याचा अर्थ अर्थ याचा अशा अशा प्रकारे आपण कल्पना करायची. आता आपण ए पासून जर आपल्याला झेड पर्यंत जायचं असेल, तर त्यासाठी बरेचसे पर्याय आहेत किंवा समजा एका ठिकाणाहून आपल्याला दुसरीकडे जायचंय. पुण्यावरून समजा आपल्याला मुंबईला जायचं असेल, तर आपण विमानाने जाऊ शकतो, ट्रेनने जाऊ शकतो, बसने जाऊ शकतो, रिक्षाने जाऊ शकतो, कारने जाऊ शकतो, चालत पण जाऊ शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या गोष्टी आपल्याला नंतर समजतात किंवा आपण माहिती असतात किंवा आपण ठरवू शकतो, की आपल्याला कशाने जायचं आहे किंवा परंतु आपण अगोदरच कल्पना करायची, की आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तसंच आता हे नॉर्मल गोष्ट असल्यामुळे आपल्याला ते ऑलरेडी माहिती आहे, की आपल्याला कसं जायचंय. परंतु जेव्हा दुसरी आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असते किंवा समस्या आपली दूर करायची असतात आणि आपण समजा हे ठिकाणी आहोत आणि झेड म्हणजे असं ठिकाण आहे, की आपली समस्या दूर झालेल्या आहेत संपूर्णपणे किंवा आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळालेला आहे. मग आपण काय करायचं आहे, की झेड पर्यंत आपण अगोदर पोहोचलेलो आहोत. म्हणजेच आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळालेला आहे. आपल्या समस्या दूर झालेल्या आहेत, अशी आपल्याला कल्पना करायची आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला कल्पनेमध्ये सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत. आपला आनंद साजरा करायचा आहे किंवा आपण समस्या दूर झाल्यानंतर काय-काय करत आहे, कशाप्रकारे आनंद साजरा करत आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीचं समजा आरोग्य खराब आहे आणि त्याला समजा चालायला जमत नाही. चालायला अजिबात जमत नाही किंवा थोडंफारच जमतंय. तर त्याने अशी कल्पना करायची, की तो संपूर्णपणे ठीक झालेला आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये अशी क्षमता आलेली आहे. असं पण तो कल्पना करू शकतो, की त्याच्यामध्ये अशी क्षमता आलेली आहे, की तो सलग 5 किलोमीटर, 10 किलोमीटर चालू शकतो आणि चालत आहे. अशी त्याने कल्पना करायची आहे वेगवेगळ्या प्रकारे, की तो अगोदर ज्या ठिकाणी जाऊन झालेला आहे, त्या ठिकाणी तो कम्फर्टेबली जात आहे, चालत आहे, पळत आहे. सलग 2-3 किलोमीटर धावत आहे. अशी त्याने कल्पना करायची आहे. असं कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला कल्पना करू शकतो आपण. म्हणजे म्हणजे जो आपल्याला आपल्या समस्या दूर झाल्यानंतर किंवा आपला अंतिम परिणाम मिळाल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला करता येतात किंवा आपण करू शकतो, त्याची आपल्याला कल्पना करायची आहे. तसंच हा दुसरा मुद्दा आपण बघितला त्याप्रमाणे एकदम आपल्याला लक्षपूर्वक आणि प्रत्यक्षात गोष्टी घडल्यानंतर जशा आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात किंवा आपल्याला जसा आनंद होतो, तसाच आनंद किंवा भावना आपल्याला कल्पना करत असताना करायच्या आणि निर्माण करायच्या मनामध्ये आणि संपूर्ण शरीरामध्ये. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा आहे. ही जी कृ अशी जी कृती आहे, म्हणजे ही जी काही व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे, कल्पनाशक्तीचा वापर करण्याची जी काही कृती आहे, ही आपल्याला नेहमीच एकदम उत्साहाने करायची आहे, आनंदाने करायची आहे, मनापासून आणि लक्षपूर्वक करायची आहे. म्हणजे जसं की आपण म्हटलं, की कमीत कमी 21 दिवस किंवा महिनाभरापर्यंत आपण ही कृती केली, तर आपल्याला त्याचा एवढा जबरदस्त फायदा होऊ शकतो. आता ॲक्चुअली याचा परिणाम यायला एवढा जास्त वेळ लागत नाही. अगदी पहिल्या आठवड्यापासूनच याचा परिणाम आपल्याला किंवा अगदी 2-3 दिवसात सुद्धा याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरुवात होते, या पद्धतीचा. परंतु आपण अशी आपली एक मानसिक तयारी ठेवायची, की आपल्याला कमीत कमी ही कृती महिनाभरापर्यंत आपल्याला सातत्याने करायची आहे. मन लावून करायची लक्षपूर्वक आणि आपला महत्त्वाचं म्हणजे 100% विश्वासाने करायचे आहे किंवा उत्साहाने करायचे आहे. जसा आपला उत्साह किंवा विश्वास पहिल्या दिवशी असेल, त्याच्यापेक्षाही जास्त विश्वास आपला 15व्या दिवशी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त उत्साहाने आपला विश्वास मनामध्ये 25व्या दिवशी पण पाहिजे. अशा पद्धतीने आपण ही कृती सातत्याने करत राहायची. त्याच्यामुळं या कृतीमुळं म्हणजे हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरल्यामुळं किंवा या गोष्टींचा वापर केल्यामुळं अक्षरशः बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अक्षरशः मॅजिक झालेलं आहे, मॅजिक. म्हणजे त्यांच्या ज्या काही बऱ्याच लोकांच्या ज्या अशा काही समस्या आहेत किंवा कुठेही शक्यता नव्हती, की त्यांच्या समस्या दूर होऊ शकतात. बऱ्याच लोकांना असे असे काही-काही मोठमोठे आजार होते. अशी कुठेही शक्यता नव्हती, की तो व्यक्ती ठीक होऊ शकतो किंवा तो वाचू शकतो व्यक्ती.
बऱ्याच लोकांना डॉक्टरने असं पण सांगितलं होतं, की हा व्यक्ती फक्त 2 महिने, 3 महिने जगू शकतो किंवा त्याचा आजार ठीक होणारच नाही किंवा तो आयुष्यभर जागेवरती पडून राहणार. त्याला अजिबात हालचाल करता येणार नाही. अशा अशा ज्या लोकांना सांगितलेलं होतं, ती लोकं सुद्धा पूर्णपणे ठीक झालेली आहेत किंवा इतर बऱ्याच बाबतीमध्ये ज्या लोकांना मोठमोठ्या समस्या होत्या किंवा कुठेही शक्यता नव्हती, कुठेही आशा नव्हती किंवा कुठेही पर्याय नव्हता किंवा बाकी जगाच्या दृष्टिकोनातून सुद्धा काहीच शक्यता नव्हती, की त्यांच्या समस्या दूर होऊ शकतात किंवा त्यांना पाहिजे ते परिणाम मिळू शकतात. तरी सुद्धा त्यांनी मनामध्ये विश्वास निर्माण केला किंवा अगोदर ठरवलं, की आपल्याला काय पाहिजे, अंतिम परिणाम काय पाहिजे हे त्यांनी ठरवलं. मनामध्ये विश्वास निर्माण केला. विश्वास ठेवून त्यांनी अशा प्रकारच्या ज्या काही कृती आहेत, त्या सातत्याने केल्या आणि करत राहिले आणि त्यांना त्यांना नंतर मात्र पाहिजे ते परिणाम मिळाले. तर आपल्याला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगायचं म्हणजे, की आपल्या इच्छा बऱ्याचशा असतात. आपल्याला जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिजे असतात. चांगलं आरोग्य पाहिजे असतं. आपल्याला फिटनेस वाढवायचा असतो किंवा आपल्याला आर्थिक प्रगती करायची असते किंवा इतर जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहिजे असतात. परंतु ज्या आपल्या इच्छा असतात, तर बऱ्याचशा लोकांच्या कल्पना बरोबर त्याच्या उलट होत असतात. त्याच्यामुळं पाहिजे तो परिणाम मिळत नाही. त्याच्यामुळं जशा आपल्या इच्छा असतील किंवा ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतील, त्याच प्रकारे आपल्याला कल्पना करायची आहे. म्हणजे आजचा जो विषय आहे आपला प्रोग्रामचा, की ज्या आपल्या इच्छा आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. ऑलरेडी मिळालेल्या आहेत, अशीच आपल्याला कल्पना जर आपण केली सातत्याने, तर मग आपल्याला पाहिजे तो परिणाम आहे, तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एकदम सहजपणे प्राप्त होणार आहे. आणि ज्या लोकांनी हे केलं, त्यांना पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम सहजपणे मिळालेले आहेत किंवा त्यांच्या समस्या एकदम सहजपणे दूर झालेल्या आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये काय काय आहे, की आजच्या प्रोग्रामचा जर आपण सारांश बघितला, की कोणत्याही परिस्थितीमधून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळवणं, हे नेहमी शक्य असतं आणि त्यासाठी आपल्याला ही जी कल्पनाशक्ती आहे, की प्रत्येक व्यक्तीजवळ आहे. प्रत्येक व्यक्तीजवळ ती शक्ती आहे. कल्पना करण्याची शक्ती, विचार करण्याची शक्ती, ही नक्कीच आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे आणि खात्रीशीरपणे मदत करू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे प्रोग्रामचं नाव आहे, मन करारे प्रसन्न. तर संत तुकाराम महाराज यांनी म्हटलेलं आहे, "मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण." म्हणजे काय, की आपल्याला जीवनामध्ये ज्या बऱ्याचशा गोष्टी पाहिजे असतात किंवा मिळवायच्या असतात, त्या मिळवण्यासाठी आपण प्रयत्न सातत्याने करायचे असतात. परंतु हे प्रयत्न आपले करत असताना, प्रयत्न आपले चालू असताना आणि आणि ज्या आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आहेत, त्या मिळेपर्यंत आपल्याला सातत्याने कृती करायची असते, संयम ठेवायचा असतो आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व काही करत असताना आपण आपली जी मनस्थिती आहे, ती किंवा आपलं जे मन आहे किंवा मनस्थिती आहे, जर ती सातत्याने प्रसन्न ठेवली, तर सहजपणे आपल्याला त्या गोष्टी मिळतात. सहजपणे किंवा सातत्याने जर आपण आपलं मन किंवा मनस्थिती प्रसन्न ठेवली, तर तर सर्व सिद्धीचे कारण म्हणजे काय, की सातत्याने जर आपण आपली मनस्थिती प्रसन्न ठेवली, तर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी तर मिळतातच मिळतात. परंतु जीवनामध्ये अशा पण आपल्याला गोष्टी मिळतात, की ज्या आपण ठरवलेलं नसतं, की आपल्याला पाहिजेत. परंतु अशा काही गोष्टी आपल्याला इतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मिळतात, की त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपली मनस्थिती प्रसन्न ठेवायची आहे सातत्याने. म्हणजे जेव्हा आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे किंवा समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करणार आहे. ते करत असताना लगेच एका दिवसात किंवा एका तासात किंवा लगेच लगेच आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळणार नाही. परंतु आपण आपली मनस्थिती तरी पण प्रसन्न ठेवायची, की समजा आज आपण काहीतरी प्रयत्न केले, म्हणून आपण म्हणजे काहीतरी आपण कृती केली, म्हणून आपण मन प्रसन्न ठेवायचंय. म्हणजे सातत्याने आपण मनस्थिती प्रसन्न ठेवायची आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारे, की आपण कमीत कमी आपण प्रयत्न करतोय, त्यात आपण असं प्रसन्न ठेवायचं मन. म्हणजे प्रयत्न करत असताना सुद्धा पाहिजे तो परिणाम मिळायला जरी थोडा वेळ लागला, काही दिवस लागले, काही आठवडे लागले, तरी सुद्धा आपण तोपर्यंत आपली मनस्थिती प्रसन्न मनस्थिती टिकवून ठेवायची किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण करत राहायचे, की जेणेकरून आपली मनस्थिती प्रसन्न राहू शकते सारखी. म्हणजे आपल्या आवडीच्या काही गोष्टी करणे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरायला जाणे, आपले छंद जोपासणे, काही कॉमेडी व्हिडिओ बघणे, प्रोग्राम बघणे, चांगल्या लोकांशी संपर्क ठेवणे, बोलणे किंवा अशा ज्या ज्या काही गोष्टी करण्यामुळे आपली मनस्थिती प्रसन्न राहू शकते. अशा गोष्टी आपण जरी आपल्याला समस्या असल्या तरी जर करत राहिलो, तर त्याच्यामुळे आपल्या मनस्थिती प्रसन्न राहून त्याची आपल्या मनाला सवय लागते. आणि एकदा का आपल्या मनाला प्रसन्न राहण्याची सवय लागली, मग तर सर्व काही समस्या आपल्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सहजपणे दूर होतात.
आणि मग आपल्या जीवनामध्ये फक्त अशाच गोष्टी घडतात, की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो, प्रत्येक बाबतीमध्ये. तर प्रोग्रामच्या शेवटी आपण हा आमचा जो नंबर आहे, तर आपल्यापैकी कोणालाही आजच्या प्रोग्राममध्ये ज्या काही आपण गोष्टी विषय जो बघितलेला आहे, त्या संदर्भात कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल, तर आपण जो आमचा हा नंबर आहे, या नंबरवरती आम्हाला कॉल करू शकता आणि काय आपला प्रश्न विचारायचा असेल, तर ते सांगू शकता किंवा आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची काही समस्या असेल, कोणत्याही प्रकारची आरोग्यासंदर्भात, कुटुंबामध्ये काही समस्या असेल किंवा इतर कोणाला काही समस्या असेल, आरोग्याची किंवा कोणत्याही प्रकारची किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये नातेसंबंधांमध्ये समस्या किंवा आर्थिक समस्या, कुठल्याही समस्या असेल, त्या बाबतीत आपल्याला काही मार्गदर्शन जरी पाहिजे असेल, तरी आपण आम्हाला संपर्क करू शकता. किंवा जे कोणी YouTubeवरती हा व्हिडिओ बघत असतील, त्यांना आमच्या WhatsApp ग्रुपची लिंक पाहिजे असेल, तर आपण आमच्या YouTubeच्या व्हिडिओ कमेंट्समध्ये तसा मेसेज करा. त्याच्यामध्ये WhatsApp ग्रुपची लिंक पाठवली जाणार. तर आजचा हा जो प्रोग्राम आहे, कल्पनाशक्तीचा वापर करणे, कल्पनाशक्तीचा किंवा व्हिज्युअलायझेशन पॉवरचा आपण कशाप्रकारे आपल्या फायद्यासाठी वापर करून घेऊ शकतो. या संदर्भात आपण एक चांगल्या प्रकारचं चर्चा केलेली आहे. तर आजचा हा लाईव्ह प्रोग्राम जॉइन केलेल्या सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद. तसंच YouTubeवरती हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचंही मनःपूर्वक धन्यवाद.